जीवाने जरी मानिनीताईंच्या नजरेतून डिवोर्स पेपरचं सत्य लपवलं असलं तरीसुद्धा नियतीने ते सत्य त्यांच्या समोरच आणलं आहे. आणि जीवा, नंदिनी, पार्थ, काव्याचा डिवोर्स झाल्याची धक्कादायक बातमी ऐकून त्या प्रचंड हादरल्या आहेत. अगदी तसंच आज पार्थ काव्याचं नसलं तरी जीवा नंदिनीचं गोड लुटूपुटूचं भांडण आपल्याला बघायला मिळालंच आहे. काव्यासुद्धा माहेराहून परत आली आणि रम्याने पार्थ मानिनीताईंना सत्य सांगेल की काय या भीतीने पाय मुरगळ्याचं नाटक केलंय, परंतु ते सुद्धा फसलंय. शेवटी सत्य सगळ्यांच्या समोरच आलंय. बघूयात मग. या दोन्ही जोड्यांनी अनेक प्रयत्न करून सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तरीही नेमकं मानिनीताईंच्या समोर सत्य कसं आले, रम्याचा प्लॅन कसा फसलाय, त्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा 27 जुलैचा भाग आपण बघूयात. विचारात हरवलेल्या नंदिनीला जेव्हा मानिनीताई हाक मारतात तेव्हाच नंदिनी त्यांना सांगते की काही नाही हो, खरं तर ना मी या गोष्टीचा विचार करते की ज्या लेकरांचं कोणीच नसतं त्यांची काय अवस्था होत असेल ना. म्हणजे आपल्या पिहूची झालेली अवस्था पाहून आपलं काळीच धस केलं. मी ना एका NGO सोबत सुद्धा काम करते. ते NGO काय करतं माहिती आहे, रस्त्यावरच्या मुलांचं सगळी माहिती काढतं की ते कसे राहतात, कसे वागतात. आपल्यापेक्षाही प्रचंड भयानक अनुभव आहेत त्या मुलांचे. त्या मुलांनी तर काहीतरी विचित्र पाहिलेलं असतं, त्यापेक्षाही जास्त भयानक ऐकलेलं असतं आणि म्हणूनच ते पूर्ण गप्प होऊन जातात, स्तब्ध. त्यापेक्षा जर विचार करायला गेलं तर आपली पिहू खूप छान संवेदनशील वातावरणामध्ये आहे, खूप सेफ आहे ती. मला त्या मुलांची खरंच खूप काळजी वाटते. तेव्हा मानिनीताई नंदिनीला सांगतात की खरंच नंदिनी, तुझ्यामधली ना हीच गोष्ट मला खूप आवडते अगं. म्हणजे स्वतःपेक्षा जास्त तुला इतरांची काळजी वाटते. खरंच नंदिनी, तू फक्त या मुलांचा विचारच नाही करत तर त्या मुलांसाठी किती काही करत असतेस. मला सुद्धा या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे. म्हणजे माझ्या परीने मी काय करू शकते, डोनेशन वगैरे काही देऊ शकते का. तेव्हा नंदिनी खुश होते. हो हो आई, अगदीच तुम्ही ते करू शकता. म्हणजे या मुलांसाठी त्यांना सांभाळण्यासाठी माणसं, त्यांच्यासाठीचे डॉक्टर्स, वह्या, पुस्तकं, खेळणी, त्याचा खूप सारा खर्च आम्हाला अरेंज करावा लागतो. तुम्ही मदत केली तर ती आमच्यासाठी लाख मोलाचीच ठरेल. नंदिनी सांगते की ठीक आहे आई, आनंद निवासाचा डोनेशनचा फॉर्म तुम्ही भरा, मी तुम्हाला तेवढा आणून देते. सविताताईंना हाक मारून नंदिनी तिच्या रूममधली आनंद निवासाची फाईल जी टेबलावरती ठेवली आहे ती फाईल घेऊन यायला सांगते. आणि इथेच मित्रांनो खूप मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण त्याच्यासोबत नंदिनीने चुकून डिवोर्स पेपरसुद्धा ठेवलेत आणि नेमके तेच मानिनीताईच्या हाती लागतात. सविताताई सांगतात की वहिनी, मी ना अशी भुरकन जाते आणि भुरकन कबुतरासारखे परत येते. मानिनीताई नंदिनीला इतकं हसू येतं की खरंच ही सविता म्हणजे ना एक प्रकारचा नमुनाच आहे. परंतु नंदिनी, आपण आपल्या पिहूचं काय करायचं गं. मुलं पण ना कधी कधी खूप वेड्यासारखं वागतात हा नंदिनी. म्हणजे गोष्टी मनात ठेवणं, त्या साठवून ठेवणं, उगाच दडपणात राहणं, घरच्या थोरा मोठ्यांना त्या न सांगणं, यामुळे किती टेन्शन वाटतं ना गं नंदिनी. नंदिनीला सुद्धा खूप वाईट वाटतं की मानिनीताईंची इतकी घालमेल होते, तिने सुद्धा किती गोष्टी लपवून ठेवल्या आहेत त्यांच्यापासून. जीवा फोनवरती बोलत असतानाच तो तसाच बोलत बाहेर जातो आणि इतक्यातच सविताताई आतमध्ये येतात. आनंद निवासाचे टेबलावरती ठेवलेली फाईल आणि त्यासोबतचे डिवोर्स पेपर्स त्या घेऊन जातात. जीवा फोनवरती बोलत असताना ती फाईल घेऊन त्याच्या पाठीमागून खालती निघून जातात. पार्थने सिंधीना कॉल करून तो सगळ्या मीटिंग घरूनच करणार असल्याचं सांगतो. त्याचं लक्ष जेव्हा ड्रेसिंग टेबलकडे जातं तेव्हा त्याला आठवतं की ती परफ्यूमची बॉटल तर काव्याला त्याने स्वतः गिफ्ट केली होती, तीही लग्नाला 1 महिना पूर्ण झाल्यानंतर. पार्थ परत इमोशनल होतो. या गोष्टी काव्याच्या आहेत. खरं तर आजपर्यंत ही खोली फक्त माझ्या एकट्याची होती, परंतु आत्ता या खोलीतल्या प्रत्येक वस्तूत काव्य आहेत. त्या माझ्याकडून डिवोर्स घेऊन जेव्हा निघून जातील त्यानंतर आईबाबांना काय वाटेल.
काव्या जरी या घरातून निघून गेल्या असल्या तरीही त्यांच्या या घरात आठवणी तर राहणारच आहेत. मी खूप प्रयत्न करतोय माझ्या मनातून काव्याला काढून टाकण्याचा, तरीसुद्धा सतत त्या माझ्या मनात का राहत आहेत? पार्थला स्वतःच्याच मनाची होणारी घालमेलच कळत नाही. का त्याचा जीव काव्यासाठी सतत तुटतोय? का तिच्या नसण्याने त्याला इतका फरक पडतोय? काव्यासोबतच्या जोडल्या गेलेल्या गोड आठवणी पार्थला आठवतात. आपसुकच तो नाईट क्रीम आपल्या हाताला लावणार स्वतःचीच अडवणूक करतो. स्वतःला थांबवतो की पार्थ काय करतोयस? तू परत एकदा काव्यामध्ये गुंतून पडतोयस. आता त्या तर तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे तर तू एकटाच पडणार आहे. इतकाही त्यांच्यामध्ये गुंतू नकोस. सर्वात आधी तर डिवोर्सचं सत्य आईबाबांना सांग. मला आता ते सत्य सांगावंच लागेल. हे ओझं पेलवत नाही आहे मला आता. जाऊन मी आईलाच सांगतो, म्हणजे सत्य सांगितल्यानंतर मला थोडं मोकळं तरी वाटेल. पार्थने जरी मनाशी ठरवलं असलं तरी सत्य एका वेगळ्या विचित्र पद्धतीनेच मानिनीताईंच्या समोरच येणार असतं. कारण इकडे सविताताई आनंद निवासाच्या फाईलसोबतच डिवोर्स पेपर्स घेऊन आलेले असतात. सविताताईंनी फाईल आणून दिल्यानंतर मानिनीताई ज्या वेळेस ती फाईल चालतात तेव्हा मात्र त्यांना खूप नवल वाटतं. नंदिनीला त्या विचारतात की नंदिनी, अगं याच्यामध्ये खूप सारी कागदपत्र आहेत ग. तेव्हा नंदिनी सांगते की डोनेशन फॉर आनंद निवास असा फॉर्म, ब्लॅक प्रिंट असलेला फॉर्म तुम्हाला दिसेलच. तेव्हा मानिनीताई तो फॉर्म शोधत असतानाच नंदिनीचं त्या खूप कौतुक करतात. नंदिनी, अगं याच्यामध्ये किती सारी कागदपत्र आहेत. इतकं कामं तुम्ही मुली कशा हँडल करता गं? म्हणजे घरचं पण बाहेरचं पण. खरंच कौतुक वाटते हा बाळा मला तुझं. तेव्हा नंदिनी हसते. नंदिनी सांगते की आई, मी कढीला फोडणी देते, लगेच येते. नंदिनीने कढीला फोडणी दिली असतानाच मानिनीताईंना जोराच्या शिंका चालू होतात आणि तेव्हा तिचे जीवा हजर होतो. मानिनीताईंच्या हातून ती फाईल आता खालती पडते. सगळे कागद अस्ताव्यस्त पडलेले असतात आणि नेमके डिवोर्स पेपर्स जीवाच्या पायात पडतात. जीवा ते पेपर उचलायला जाणार. डिवोर्स पेपर पाहून त्याला धक्काच बसतो की ते पेपर्स पटकन तो उचलतो. इतक्यात मानिनीताईंना जोराच्या शिंका येतात. ते पाहून नंदिनीसुद्धा किचनमधून धावत येते. मानिनीताई जीवाला जेव्हा पेपर मागतात तेव्हा जीवा डिवोर्स पेपर मागे लपवतो आणि वेगळेच पेपर हाती देतो. नंदिनीला तो खुणावतो. वरती रूममध्ये येण्यासाठी सांगतो. नंदिनी मानिनीताईला म्हणते की आई, तुम्ही नका काळजी करू, मी पटकन ते एक्झॉस्ट फॅन बसवून घेते. नंदिनीला कळतच नसतं की जीवा असा रिॲक्ट का होतोय. जीवा जाणार तेव्हा मानिनीताई विचारतात की अरे जीवा, आत्ताच आलायस ना? अरे मग थांब की. तेव्हा जीवा बहाणा करतो की नाही आई, अगं मला महत्त्वाचं काम आहे, मी आलोच. नंदिनीला परत तो इशारा करतो, खुणावतो, वरती येण्यासाठी सांगतो. नंदिनी थोडीशी घाबरते कारण जीवा रागात आहे. मानिनीला ती सांगते की आई, मला सुद्धा काम आहे, मी आलेच. तुम्ही तेवढं खडीला उकळे आल्यानंतर बघाल का? नंदिनी पटकन मानिनीताईंच्या हाती डोनेशन फॉर्म सोपवते आणि जीवाच्या पाठोपाठ रूममध्ये जाते. मानिनीताई जेव्हा तो डोनेशन फॉर्म बघतात इतक्यातच पार्थ येतो. पार्थ येऊन विचारतो की आई, माझ्याशी बोलायला तुझ्याकडे वेळ आहे का? तेव्हा मानिनीताई विचारतात की अरे, आईशी एवढा फॉर्मल का वागतोयस? उलट येऊन आईला सांगायचं की मला बोलायचं आहे तुझ्याशी, माझ्यासाठी वेळ काढ. पार्थच्या मनात अजूनही तीच खळबळ सुरू असते की काय करू. आईला असं वाटते की मला रॅन्डम काहीतरी बोलायचं आहे. मग डिवोर्सबद्दल बोलू की नको? बोललो तर तिचा चेहरा पार उतरेल. हे सगळं ना खरंच खूप मेजर आहे. जीवा इतका चिडतो. नंदिनी रूममध्ये येता क्षणी आधी तर तो दरवाजा बंद करतो, डायरेक्ट लॉकच करतो आणि नंदिनीवरती चिडचिड करतो. ती सविता ना एक नंबरची मूर्ख आहे. तिला ना कामावरनं काढूनच टाकलं पाहिजे. अगं आज आयुष्यातून उठलो असतो आपण. आईने जर काही डिवोर्स पेपर पाहिले असते तर काय झालं असतं? आता तर नंदिनीला सुद्धा धक्का बसतो. परंतु सत्य कधीतरी कळणारच आहे ना. हा यांचा इतका लपंडाव चालू आहे ना. मानिनीताई विचारतात की पार्थ, अरे काय झालं? तेव्हा पार्थ दुसरंच काहीतरी बोलतो. नाही, ते मी फाईल एक मेल करायची होती, ती केली का नाही त्याचा विचार करत होतो. मानिनीताई पार्थला आपल्या जवळ बसवतात. तुम्ही मुलं पण ना कधी कधी धडकी भरल्यासारखं वागता. आता आईशी बोलायला आलंय तर बोल ना.
एकतर कित्येक दिवसानंतर आलायस तो. पार्थला कळतच नसतं की सांगू की नको, सांगितलं तर कसं सांगावं. मनात नुसतं भीतीचं वादळ उद्भवतं. मानिनीताई तर परत भलताच विषय काढतात. अरे खरं मी तुला सांगायचं विसरले, तुझ्यासाठी ना मी डाएट भेळ केली होती अरे. पार्थ वैतागून म्हणतो की आई प्लीज, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे ना गं. ते काव्या. आता काव्याचा विषय पार्थने काढताच मानिनीताई इतकं चिडवतात त्याला. अरे तुला काव्याची आठवण येते पार्थ, अरे मग सांग की तसं. आईशी बोलायला काय होतंय. बरं मला सांग की यावेळी काय बनून जाणार आहे, प्लंबर की दूधवाला. रेड वेल्वेट पेस्ट्री अँड ऑल. मी ना तुला एक सुचवतेच, यावेळी ना तू किडनॅपर बनून जा आणि काव्याला किडनॅप करून घरीच घेऊन ये आपल्या. पार्थचा नाराज चेहरा पाहून म्हणतात की पार्थ एवढा कशाला सिरियस होतोय, मी चेष्टा केली ना तुझी. हे बघ पार्थ, बाबा उगाचच काहीतरी आयडिया देतात, त्यांचं ऐकत जाऊ नकोस. अरे मग काव्याची परीक्षा कधी आहे सांग बरं, 3 महिन्यांनी का 6 महिन्यांनी. तेव्हा पार्थ परत विचारात हरवतो की परीक्षा 6 महिने आहे आणि 6 महिने ती सुरूच राहणार आहे. फक्त काव्याचीच नाही तर आमच्या दोघांची परीक्षा आहे आई. पार्थ परत कोणत्या तरी गहन विचारात हरवल्यानंतर मानिनीताई विचारतात की पार्थ, अरे काय झालंय, बोलणार होतास ना काही. तेव्हा परत पार्थची बोबडी वळते. कसं सांगावं काहीच कळत नाही. इतक्यात रम्यासुद्धा येते आणि रम्याच्या मनात भीती दाटून येते की बहुतेक पार्थ डिवोर्सबद्दल तर बोलणार नसाला. इतक्यात आता पार्थ सगळं सांगून टाकणार. सविताताईंचा आवाज येतो की ताई अहो कडी उकडून उकडून पाक पिठलं व्हायला झालंय त्याचं. तेव्हा मानिनीताई सांगतात की अगं मग बंद कर ना गं गॅस, तरी नंदिनीने मला सांगितलं होतं बरं का. तेव्हा पार्थ जबरदस्ती मानिनीताईंना त्याच्या रूममध्येच घेऊन जातो. आई मला तुझ्याशी व्यवस्थित बोलायचं आहे आणि तिथेच जाऊन आपण बोलू शकतो. पार्थला नक्की मानिनीताईंशी काय बोलायचं आहे ते ऐकण्यासाठी, चोरून ऐकण्यासाठी रम्याही त्यांच्या मागे जाते. आता पार्थ काव्याची नोकझोक तरी आपल्याला बघायला मिळणार नसली तरी जीवा नंदिनीची मिळणारच आहे. नंदिनीच्या डोक्यात प्रकाश पडताच जीवाला ती सांगते की सॉरी, ते खरं तर सविताताईंची काही चूकच नाही आहे त्याच्यात. आनंद निवासाच्या फाईलसोबत हे पेपर्स माझ्याकडून चुकून राहिले होते. त्यांना काय माहिती, त्यांना मी सांगितले पेपर्स घेऊन या, ती फाईल घेऊन या, तेव्हा त्या सगळं उचलून घेऊन आल्या तशाच. त्यांची खरंच काही चूक नाही आहे जीवा. जीवा विचारतो की अच्छा, म्हणजे बेजबाबदारपणे तू वागली आहेस का. नंदिनी विचारते की अरे मी काय ब्रह्मदेव आहे का, मला काय माहिती. त्या फाईलसोबत डिवोर्स पेपर सविताताई उचलून खालती घेऊन येतील. अगं तुला तर सगळ्यातलं सगळंच कळतं, मग एवढी गोष्ट नाही कळली. जीवाने विचारताच नंदिनी म्हणते की हो, उगाचच माझ्यावरती ओरडायचं नाही या. मी जरी खालती होते तरीसुद्धा माझ्यानंतर रूममध्ये कोण होतं, तुम्ही होतात ना, मग स्वतः आवरून ठेवायचा तो पसारा सगळा. परंतु नाही, पसारा आपल्याला आवरताच येत नाही ना, आपल्या हाताला टॅक्स लागेल. तिच्या हातून आपला शर्ट हिसकावून घेत जीवा म्हणतो की 1 मिनिट, माझ्यावरती ओरडायचं नाही या अजिबात. इतकं गोड भांडण करतात नाही दोघे. नंदिनी ही खेक असते, माझ्यावरती ओरडायचं नाही या तुम्ही पण. तुम्ही मला सांगा, एका तरी गोष्टीला तुम्ही हात लावता का. म्हणजे हा कुठला नियम आहे की प्रत्येक वेळेस बायकांनीच खपायचं आणि नवऱ्यांनी निवांत खिशात हात घालून हिंडायचं. तेव्हा जेव्हा विचारतो की मी 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 खिशात हात घालून हिंडतो. अगं देवाला तरी घाबर झाला, तुझ्यासाठी मी ऑम्लेट बनवलं, ऑम्लेट सँडविच बनवलं, ते काय खिशात हात घालून बनवलं होतं का. अगं स्वतःचं डोकं आणि हात वापरूनच बनवलं होतं. नंदिनी ही चूक दाखवते. अच्छा, म्हणजे बनवलं होतं ना, परंतु कधी बनवलं, मला खायचं नव्हतं नेमकं त्याच दिवशी. स्वतःचं डोकं तर वापरायचं नसतंच तुम्हाला. नाही म्हणजे डोकं वापरलं असतं ना तर कळलं असतं की आपली बायको कोणत्या दिवशी काय खाते ते. बनवताना खिशात हात घालूनच बनवलं असेल. अगं अशी कशी बायको आहेस तू माझी. तुझ्यासाठी मी पाणीपुरीचा अख्खा स्टॉल उभा केला. जगातला पहिला नवरा असेल मी जो बायकोसाठी इतकं करू शकतो. आणि तू काय केलं. अरे ग माझे एफर्ट्सला थोडं तरी व्हॅल्यू द्यायची होती की. नेमकी त्याच दिवशी पाणीपुरी खायची सोडलीस ग. आणि एवढंच नाही, तुझ्यासाठी फक्त मी रिक्षावालासुद्धा बनवून आलो होतो, तरी तुला त्याचं काहीच नाही. तेव्हा नंदिनी म्हणते की हो आलात ना, रिक्षेवाले बनूनच आलात,
तेही मी दिलेलं घड्याळ घालून आलात आणि काय म्हणत होतात की तुमची आय म्हणजे आय, तुम्ही एकमेकांशी भांडत असाल ना, हाय का नाही? कसली ती विचित्र भाषा. तेव्हा जीवा म्हणतो की अगं पण भावना बघ ना त्या पाठीमागच्या. भाषा कशाला बघतेस तू? तुम्ही करता का माझ्या भावनांचा विचार? मी एवढं पसारा वगैरे आवरते तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती नुसती चिडचिड करत असता. तेव्हा मला काय वाटेल? माझ्या भावनांचा विचार केलाय कधी? तेव्हा परत जीवा म्हणतो, हां मग ठीक आहे ना, कशाला आवरते तू पसारा? मला नाही आवडत तर नको आवरत जाऊ पसारा, राहू देत, माझं मी आवरतो. तेव्हा नंदिनी हसते आणि मुद्दाम टोमणा मारते की वा, तुम्ही आवरणार पसारा? नाही म्हणजे जोक ऑफ द डेच म्हणावं लागेल याला. इकडे बिचारा पार्थ इतका एफर्ट्स घेतोय मानिनीताईंना सत्य सांगण्यासाठी. मानिनीताई रूममध्ये येताच उलट पार्थचंच कौतुक सोहळा चालू करतात की वा पार्थ, किती छान रूम ठेवलेस अरे तू. पसारा वगैरे दिसतच नाही आहे कसला, म्हणजे टापटीप तो होताच. पसारा कोण करतं? आपला जीवा. नशीब आता त्याचा पसारा आवरायला नंदिनी तरी आहे घरात. तेव्हा रम्या चोरून त्यांचं बोलणं ऐकते. परत पार्थ वैतागतो, आई तू बस बरं आधी. मानिनीताईंचं लक्ष टेबलाकडे जातं. विचारतात की तिथे तर तुझी आणि काव्याची प्रेम होती ना, का आवडत नाही म्हणून ठेवून दिली परत? तेव्हा पार्थला ती घटना आठवते की काव्य चिडचिड करायची म्हणून पार्थने ती फ्रेम काढून ठेवली. मानिनीताईंना पार्थ सांगतो की ती फ्रेम आता इथे लावायची कधी गरजच पडणार नाही. आत्ता मात्र रम्याच्या सगळं लक्षात येतं. अरे हा पार्थ अशा झोनमध्ये आहे ना की तो डिवोर्सबद्दलचं सत्य मामींना लगेच सांगून टाकेल. आता मी काय करू? असं काहीतरी करावं लागेल की ज्याने पार्थचा मोमेंटम ब्रेक होईल. पण काय करू? पार्थ डिवोर्सबद्दलचं सत्य सांगणार तोच रम्या ड्रामा चालू करते. मोठ्या मोठ्याने रडायला लागते की ऐक माझा पाय मुरगळला, ऐक. तेव्हाच मानिनीताई पार्थ दोघेही धावत जातात. विचारतात की काय झाले? रम्या सांगते की माझा अचानक पाय मुरगळला. पार्थ मोठा प्रश्न विचारतो, अगं पण तू आमच्या रूम बाहेर काय करत होतीस? तेव्हा रम्या कारण पुढे करते की ते उद्याच्या मीटिंगचे डिटेल्स घ्यायला आले होते. अचानक पाय घसरला, सावरता सावरता मुरगळला पाय माझा. मानिनीताई विचारतात की काय ग रम्या, लहान आहात का तुम्ही? नाही म्हणजे स्वतःची काळजी नाही का घेता येत? कधी वसू आत्या पडतात, कधी तू पडते. तेव्हा पार्थ हळुवारपणे रम्याला उचलतो, तिला आधार देत तिला रूममध्ये घेऊन येतो, बेडवरती बसवतो आणि तिच्या पायाला क्रीम लावायचं ठरवतो. तेव्हा रम्या बहाण्याने मानिनीताईंना तिथून पाठवून देते, मला पाणी हवंय. मानिनीताई तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी जातात. पार्थ स्वतःच्या हाताने रम्याच्या पायाला क्रीम लावत असताना रम्याला जे स्वर्गसुख मिळतं, विचार करते की वाव पार्थ. नाही म्हणजे पाय मुरगळल्याचा ड्रामा करण्याच्या नादात मी तर हे विसरूनच गेले की व्रतवैकल्य करूनसुद्धा जे सुख मला मिळणार नव्हतं ते सुख मिळाले. खरंच या सुखाचा कधी विचारच केला नव्हता रे पार्थ. आणि एकटक ती त्याच्याकडे पाहतच राहते. तर भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. काव्या पार्थला म्हणते की खरंच देशमुख, मला ना तुमचा केवस होतोय. तेव्हा पार्थ सांगतो की नको, आपल्याला सवय नको लागायला, 6 महिन्यानंतर चढ जाईल सगळंच. काव्या विचारते की 6 महिने कशाचे? पार्थ म्हणतो, विसरलात का? 6 महिन्यानंतर वेगळे होणार आहोत ना आपण. तेव्हा नंदिनी बोलता बोलता जीवाला बोलून जाते, अहो नशीब समजा की तुम्हाला माझ्यासारखी बायको मिळाले, नाहीतर एखादं कपल डिवोर्स घेऊन मोकळं होतं. आणि दोघेही धक्क्याने एकमेकांकडे बघतात. आता मानिनीताईंना सत्य समजलंय बरं का, आणि त्याचा त्यांना प्रचंड धक्कासुद्धा बसलाय. त्यांना तो धक्का सहनही झालेला नाही आहे की त्यांची मुलं असं काहीतरी पाऊल उचलतील. स्वप्नात सुद्धा त्यांनी विचार